तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरापासून जवळच असलेल्या ग्राम घुसर येथील ब्रह्मलीन ऋषीवर्य संत घुसरकर महाराज सभागृहामध्ये 29 डिसेंबर 2025 रोजी ब्रह्मलीन ऋषीवर संत घुसरकर महाराज यांची 17वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ब्रह्मलीन संत घुसरकर महाराज पुण्यतिथी निमित्त दैनंदिन ग्रामगीता सामूहिक प्रार्थना 29 डिसेंबर 2025 सोमवार रोजी मनोहर दादांचे ग्रामगीताचार्य भानुदास कराडे, विष्णुभाऊ कोंडके, किशोर रायबोले, कात्रे महाराज, तुळशीदास ढगे, पंजाबराव अंकुरकार, अनंत गाडे, निवृत्ती इंदुरीकर, डॉक्टर फुंडकर, ठाकरे गुरुजी, पंजाबराव राणे, चोपदार, बाळू गव्हाडे, रामभाऊ शेगोकार, बाबाराव मिसाळ, बाळू पागरूत, कैलास पाटील व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम ब्रह्मलीन ऋषीवर संत घुसरकर महाराज, राष्ट्रसंत तुकोजी महाराज, वंदनीय गाडगे महाराज यांच्या फोटोच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले। त्यानंतर बाळू गव्हाडे यांनी पालखीचे व ग्रंथाचे पूजन करून पालखीचे व ग्रंथाच्या गावातून टाळ मृदंगाच्या व डफळ्यांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर ग्रामगीताचार्य मनोहर रेचे, भानुदास कराडे यांनी ब्रह्मलीन ऋषीवर्य संत घुसरकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन केले। अखेर उपस्थित मान्यवरांकरिता बाळासाहेब गव्हाडे यांनी 2 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करून पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला तालुका प्रतिनिधी। जय गुरु। जय गुरु। आज मी अकोला जिल्ह्यातील घुसर गावामध्ये MCN न्यूजच्या वतीनं घुसर येथील ब्रह्मलीन ऋषीवर्य संत घुसरकर महाराज यांच्या सभागृहामध्ये पोचलेलो आहोत। काय नाव आपलं? माझं नाव बाळासाहेब गव्हाडे। आज जो आपण आपल्या घुसर गावामध्ये ब्रह्मलीन ऋषीवर्य संत घुसरकर महाराज यांची पुण्यतिथी आपण साजरी करत असता का? हो, 17 वर्षे झाले। या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या ज्या घुसर गावामध्ये कोणते उपक्रम राबवता? उपक्रम म्हणजे आम्ही कार्यक्रम आम्ही गुरुवारच्या गुरुवारी प्रभात फेरी काढतो, रामधून, आणि पूर्ण 2-4 दिवसाच्या अगोदर पूर्ण गाव स्वच्छता, पूर्ण झाड झूड, आमचे पूर्ण म्हणजे प्रार्थना प्रेमीवाले पूर्ण याच्यात सहभाग घेतात। काही महिला मंडळ येतात। ज्या दिवशी पुण्यतिथी असते त्या दिवशी आपण सकाळपासून आपले कार्यक्रम काय? सकाळपासून कार्यक्रम म्हणजे याचे राहतात आपलं सकाळूनच म्हणजे प्रभात फेरी झाल्यावर पूर्ण गावकरी मंडळी सर्व असतात आणि नंतर बरेच ठिकठिकाणी नाश्ता होते। नाश्ता झाल्यावर गावातून भव्य मिरवणूक असते का? हो, भव्य मिरवणुकीमध्ये काही भजनी मंडळी असतात का? हो, ढोलाचं भजन, याचं सांप्रदायिक भजन, महिला मंडळ, हे सर्व भजन ढोपळे असतात का? हो। मिरवणूक झाल्यानंतर काही कीर्तन असते कोणतं? आपल्या कल्याचं कीर्तन असतं। कोण असते कीर्तनाचं? कीर्तन कोणाच झालं यावर्षी? यावर्षी प्रवचन कोणी केलं? प्रवचन आपले हे गुरुजी, त्याचे गुरुजी। त्यानंतर काय महाप्रसादाचा वाटप झालं काय? हो, किती क्विंटलचं? हो, पूर्ण सर्व गाव। किती क्विंटलचा महाप्रसाद होता? हा होता 1.5 क्विंटल, 2 क्विंटलच्या जवळ। 2 क्विंटल। या महाप्रसाद जे आपण उपक्रम दरवर्षी महाप्रसादाचा जे जुना सांभाळता, याचं सहकार्य आपल्याला असते का? नाही, सहकार्य तर काही हे नाही करत। जर महाप्रसादासाठी बाकीचं सहकार्य आहे समजा। आज तुम्हाला यांचं मेहनत पूर्ण माझ्या मागे। तुम्ही खर्च करता घुसरकर महाराजच्या पुण्यतिथीले, याचं वैशिष्ट्य काय कारण? यांचं वैशिष्ट्य म्हणजे घुसरकर महाराजांचं एक काही अनुभव नातं सांगा। अनुभव म्हणजे माझ्या जीवनात ज्यावेळेस संपर्क झाला घुसरकर महाराजचा, त्यावेळेस हे जे सभागृह तयार झालं, त्यावेळेस ह्या मूर्त्या ज्या होत्या तिकडे, ह्या मूर्तीकडे घुसरकर महाराज तुमचे जीवन जिवंत असताना ते सर्व मूर्त्या आणून त्यावेळेस महाराजाचं माझं खूप प्रेम जुटल्यावर हे बऱ्याच ठिकाणी गेलो। मग आम्ही गुरु शिष्याचं नातं झालं का तुमचं? होतं काय? हो, गुरु शिष्याचं नातं झालं। म्हणजे प्रत्येक कोणताही कार्यक्रम असला की महाराज मला बोलायचे,
आम्हाला त्या गाडीच्या वेळेस याच्या वेळेस उमऱ्याला जायचं असलं तर म्हणजे फोन करून म्हणजे हे करत ज्या वेळेस महाराजाचं आपलं मत काय नाव काय नाव सांगा आपलं. रमाकांत बाबू. हा घुसरकर महाराजच्या बद्दल काही अनुभव म्हणजे बरंच काही त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं आहे. एखादा अनुभव सांगा. आता गावात आपल्या समूहात प्रार्थना घेणं किंवा प्रभात फेरीमध्ये त्यांचं मार्गदर्शन असणं. जिवंत असताना अजून फक्त काही अनुभव तुम्हाला आले ना आहेत अनुभव हे तुम्हाला काही अनुभव आहेत ना. कोणता सांगा ना. शंकर महाराज जे नेहमी बोलत हां ते नेहमी सत्य वाटे त्यांच्याप्रमाणे आम्ही वागत आलो. तसं आम्ही करत आलो. त्याप्रमाणे आम्ही प्रार्थना सुरू केलेली आहे. हो आपण प्रार्थना किती वर्षापासून करत आहात. आम्ही 2004 पासून प्रार्थना करत आहोत. म्हणजे महाराज सोबतच तुम्ही प्रार्थनेने शिकले समजा. शिकलो. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. रामनाथन भावत लोकमत देशोन्नती मातृभूमी MC न्यूजच्या वतीनं सर्वांना पुण्यस्थितीच्या शुभेच्छा देतो व इथेच थांबतो. जय हिंद. जय